जय येशू, जय येशू. हालेलुया, 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 हालेलुया. डोळे झाकू, थोडा वेळ छोटीशी प्रार्थना करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभू मी तुला धन्यवाद देतो. प्रभू तू महान देवाचा देव आहेस. तुझ्याकडं असं काहीच नाही जे तू आम्हाला दिलेलं आहे. धन्यवाद प्रभू येशू, तुला धन्यवाद, कोटी कोटी नमन. जे तू आम्हाला दिलेलं आहेस ते काहीच नाही. जे तू काही त्या क्रूजवर नेऊन आम्हाला तू मुक्त केलेलं आहे, सगळ्या श्रापातनं, सगळ्या आजारातनं जे काही आमच्यासाठी होतं ते तू त्या क्रूजवर नेऊन आम्हाला डिवाईन एक्सचेंज, जे आपलं पवित्र स्थान तुझं पवित्र स्थान आम्हाला दिलेलं आहेस. हे महान फार मोठं एक गिफ्ट आहे. थँक्यू, धन्यवाद प्रभू येशू. प्रभू येशू, आमच्या मुखातनं सदैव सदैव तुझी स्तुती आणि आराधना आणि फक्त तुला धन्यवाद देत राहायचं, हेच आमचं काम आहे. धन्यवाद प्रभू येशू. तू जे माझ्या जीवनात जे आज मी अनुभवतो आहे, मी इथं वर आहे, तू मला तुझ्या सामर्थ्याने वाढवलेलं आहेस. आणि जे माझ्या जीवनात जे काही गवाही मी आज संपूर्ण मी हा भावाबहिणासमोर ठेवणार आहे, ती मी नाही पण तू माझ्यातनं बोलणार आहे. आणि जे काही मी बोललो माझ्या जीवनात तू घडवून आणलंस, तसंच सगळ्यांनाही माझी गवाही की त्याच्यासाठी फायदेशीर होईल. म्हणून मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू. मी प्रार्थना केली हे महान प्रभू येशूच्या नावानं. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला ओळखताय, आता सिस्टरनं माझं इंट्रोडक्शन करून दिलं आहे. मी गोव्याहून आलेलो आहे. समजा माझी मराठी वरखाली झाली तर समजून घ्याल नक्की. किती जणं घेतील? सगळे. प्रेज गॉड. थँक्यू, धन्यवाद. प्रेज गॉड. हां, जीवन मरण कोणाच्या हातात आहे? कोण म्हणतोय आपल्या हातात? किती लोक म्हणते? काय खरंच? हो. आणि किती म्हणताय देवाच्या हातात आहे? जरा हात वर करा. 1 2 3 4 5 6 7. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तुम्हाला नाही पण मी पण तसंच होतो पहिल्यांदा. मी माझी गवायकी तुम्हाला सांगतोय. माझे शब्द कसे होते, मी काय करायचो. त्यामुळं प्रोब्स 18:21 प्लीज. हां, ते बघू, वचन बघू आणि ध्यान द्या. जी कोणी माहीत आहे त्यांना हे नाही, जे हात उचलले त्याच्यासाठी ध्यान देऊ नाही का. माझ्या जीवनात मी कसं, देवानं मला काही कुठनं कुठं आज मी इथं उभा आहे, हे देवाच्या कृपेने आहे. देवाची कृपा आपल्याला दिलेली आहे. देवानं दिलेली आहे ना, कृपा दिलेली आहे. कसे प्रूव्ह करू शकताय तुम्ही? कसं सांगू शकताय? देवाची कृपा आम्हाला मिळालेली आहे, हो की नाही? कसे? हां, कशी मिळाली आम्हाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानं आपलं जे संपूर्ण त्याग द क्रूजवर केला आहे, त्याच्याद्वारे जे आमच्यासाठी होतं ते देवानं काय केलं? मुळापर्यंत संपूर्ण उपडून ते काय केलं? आपल्या शरीरावर त्या क्रूजवर नेऊन आम्हाला त्यानं काय केलंय? कृपा दिलेली आहे. ती कृपा, त्यामुळं आज आपण हे जीवन जगतोय, जे आपण बसलो इथं, जे आपण व्यवस्थित आहोत, ती देवाची कृपा आहे. त्याच्याद्वारे जे आम्हाला हे फुकटचं देणं दिलेलं आहे, फुकटचं गिफ्ट काय म्हणतात, भेट दिलेली आहे, ती आम्हाला दररोज तीच भेट मी आज अनुभवतोय. माझ्या जीवनात मी किती गवाही आहे माझ्या. मी जेव्हा कुठेही चाललोय, कुठेही, अन्य भाषा तुम्हाला माहीत आहे ना? माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे ना? अन्य भाषा म्हणजे काय? देवानं दिलेलं गिफ्ट. पण ती कशी, काय, का आपण वापरतोय? प्रेज गॉड. हालेलुया. बरोबर, एक ताईनं बरोबर उत्तर दिलेले. कारण काय करतोय माहीत आहे? आपण आपल्या जे स्वर्गीय पिता
आपला पिता आता येशू प्रभू स्वर्गात बसलाय ना, त्याच्या बापाच्या उजव्या हाताच्या बाजूला ना, तो तिकडं आमचं जे आम्ही बोलतोय ते डायरेक्ट आम्ही काय करतोय, आमच्या बापाशी बोलतोय, स्वर्गीच्या पिताशी बोलतोय आणि आमचा बाप ते ऐकतोय. होय की नाही? त्याच्या कृपेद्वारे आज आम्ही इथं हे जे बोलतोय, उभा आहे, जेवतोय, खातोय, आम्ही बघतोय व्यवस्थित. तुम्ही बघितलं आहे ना किती लोक बेडवर असत आहेत, त्याला पॅरालिस स्ट्रोक आहे, कुणाला ऐकायला येत नाही, कुणा पाहता पण येत नाही, डोळ्याची पण दृष्टी गेलेली आहे. देवानं आम्हाला संपूर्ण 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 त्याचं जे होतं धार्मिकता, जे सगळं संपूर्ण त्याचं जे चांगलं आहे ते आम्हाला दिलेलं आहे ना. हो की नाही? कोणीच बोलत नाही. काय झालं? हां, झोप यायला लागली की ब्रदर काय बोलणार, आम्हाला नाश्ता कधी वेळ होईल. बरं ब्रदर चला लवकर आटपा, आम्हाला भूक पण लागलेली आहे. सकाळी पण खाली कोरा चहा घेतला आहे ना, काळा चहा. हां, प्रेज द लॉर्ड, थँक्यू जीसस. हे काय म्हणतोय? जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात. काय करतायत? जीवन आणि मृत्यू आमच्या जिभेवर आहे. जे कोणी हात वर केले आहेत ना ते लक्ष देऊन ऐका. मरण जीवन आमच्या मुखात आहे. जे शब्द आम्ही बोलणार आहोत, आम्हाला देवाने आशीर्वाद दिलेला आहे, श्राप पण दिलेला आहे, हां, दीर्घ आयुष्य दिलेलं आहे, जीवन मरण संपूर्ण आम्हाला दिलेले आहेत ना. हां, ते आमच्या जिभेवर आहे. आम्ही जे बोलतोय शब्द, कुणाला श्राप पण दिला आहे तर दुसऱ्याच्या जीवनात पण ते शब्द कार्य करतायत, 100% कार्य करतायत. कारण जे सामर्थ्य आम्हाला देवानं दिलेले आहे, देवानं सगळं संपूर्ण त्याच्या कृपेद्वारे जे त्याचं होतं ते सामर्थ्य आम्हाला दिलेलं आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे, पवित्र आत्मा जो आमच्यामध्ये आहे तो आज आम्हाला शिकवतोय कसं काय. जेव्हा आम्ही वेळात वेळ काढून आम्ही त्याच्याबरोबर, काल ब्रदर बोलत होते ना, काय करायचं आपण बाहेरची की आतलं कसे व्हायचे? आतले व्हायचे. आतले कसे होणार? हां, छान हे घेतलंय ना, छान दिलं उदाहरण त्यानं, ब्रदरनं छान त्याला पवित्र आत्म्याला त्याला छान रेव्हलेशन दिलेलं आहे. का आपण आतलं व्हायचं आहे? का? मी पण तसंच होतो पहिल्यांदा. हां, माझे शब्द पण असे विरुद्ध होते, काही मला क्षमा करता येत नव्हते, कुणाला मी चांगलं पण बोलत नव्हतो, शिव्या हे ते नको ते शब्द माझ्या तोंडात नव्हत होते. मी माझं स्वतःचं जीवन काही 10-12 वर्ष अगोदर आणि 12 वर्षाच्या नंतर जे काही झालं ते मी तुम्हाला आता माझ्या गवाहीद्वारे मी तुम्हाला शेअर करणार आहे इकडं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जेव्हा हे वचन मला मिळालं आणि मी पहिल्यांदा कसं होतं, मला येशूची ओळख नव्हती, मला काहीच माहीत नव्हतं. मी एका हिंदू फॅमिलीमध्ये जन्माला आलो आहे आणि मला येशू प्रभू फक्त होता हे एवढंच माहीत होतं. पण मला काय कसं काय येशू प्रभू कोण आहे, त्यानं आमच्यासाठी एवढं काय केलं, तो ह्या संसारामध्ये कशासाठी आला आहे हे पण मला माहीत नव्हतं. मी इकडनं तिकडं कित्येक मला कावीळ, ब्लड प्रेशर, जॉन्डिस, डायबिटीज, माझ्या संपूर्ण शरीरावर काळे सफेद दाग होते. मला आल्सर होता, पोटात माझ्या आल्सर होता. मला संपूर्ण जे काही आजार होते ते माझ्या शरीरामध्ये होते 10-12 वर्ष अगोदर. आणि त्याच्यानंतर काय झालं, मी तुम्हाला देवाच्या वचनात कसं, देवाचं वचन हे जे वचन मला पहिलं मिळालं तेव्हा मी विचार केला, आपले जे ब्रदर जॉन्सन आहेत ते गोव्याला न्यू क्रिश्चनमध्ये, हे पहिलं वचन मला हे झालं आहे. मी विचार करत होतो जिभेच्या हारी मृत्यू आणि जीवन आहे, तर मी काय बोलत होतो, आपण काय बोलतो, शब्द कसले बोलतो, हे शब्द मला ह्याचं ध्यान नव्हतं. मला ओळख नव्हती ना प्रभू येशू कोण आहे, त्यानं काय दिलेलं आहे, तो कशासाठी या धर्तीवर आला होता, या पृथ्वीवर कशासाठी आलेला. आणि मला एवढं त्यानं दिलेलं, फुकट दिलेलं, हे फुकट आहे ना, फुकटचं हे गिफ्ट त्यानं दिलेलं आहे, संपूर्ण सगळ्यांना दिलेलं आहे, संपूर्ण दिलेलं आहे. हो की नाही? जेव्हा मला ह्याची ओळख झाली तेव्हा मला माझे डोळे उघडले
आणि मी काय शब्द बोलत होतो, मी संपूर्ण वाईट शब्द बोलत होतो, शिव्यातनं मी मास्टर 1 होतो. मी मास्टर डिग्री केली होती पहिल्यांदा 10-12 वर्ष अगोदर. जेव्हा देवाच्या वचनात आलो तेव्हा कुठली डिग्री दिली मला देवानं, प्रभू येशूनं? वचनाची, त्याची ज्ञानाची. आणि त्यानं मला आशीर्वादित केलं आहे संपूर्ण स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स. एव्हरी स्पिरिच्युअल ब्लेसिंग गॉड हॅज ब्लेस्ड अस. सगळं दिलेलं आहे. त्याच्याद्वारे आज मी हे जीवन जगतोय, ते त्याचं जीवन आहे, माझं नाही आहे. मी नाही मग मला वर काढू शकत नाही. आम्ही सदैव आपल्या प्रभू येशूला काय करायचं, जे काही आपल्या समस्या, काही आजार वगैरे असेल, काही प्रॉब्लेम्स असेल, काही आपण काल ब्रदर सांगितलं होतं ना, का ऐकलं ना तुम्ही, की काय करायचं जेव्हा काही आपल्याला कुठलाही आजार वगैरे, कुठल्याही समस्या, कुठल्याही प्रॉब्लेम्स आल्या तर आपण काय करायचं, कुठं राहायचं, बाहेर जायचं की आत राहायचं? आत राहायचं. आत कसं राहणार? देवाचं वचन आपल्या मुखातनं सदैव वेळ काढून त्याच्यामध्ये त्याच्यावर मनन करायचं, त्याच्यावर दररोज आपण मनन करायचं, मुखात ठेवायचं. आणि दररोज जे काय आपण डोळे झाकून कुठेही जा, एका कोपऱ्यात जा, नाहीतर कुठं आपलं ब्लेस सक्रामेंट आहे तिकडं जा. तुम्ही चर्चमध्ये गेलाय तरी पण शांत बसतायत ना. आपल्या घरीच असं नाही, घरी पण आपलं आहे ना, ऑल्टर आहे, आपण ऑल्टरच्या समोर बसतोय आणि प्रार्थना करतोय दररोज, हो की नाही? आपण कोणासाठी प्रार्थना करतोय? आमच्या परिवारासाठी, हो की नाही? हो ना. कारण माझा परिवार, माझी आई, माझे बाबा, माझा नवरा, माझे भाऊ, माझी बहीण, माझी नणंद, माझी सास, माझी सासूर, याच्यासाठीच ना एवढंच आम्हाला दिलेलं आहे. याच्यासाठी ही प्रार्थना दिलेली आहे का? मग तुम्ही म्हणालाय ना आमच्यासाठी नाही, दुसऱ्यासाठी. पहिल्यांदा आपण दुसऱ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. हे मी जेव्हा मला कळलं, संपूर्ण देवाचं वचन मी ग्रहण केलं, त्याच्यावर मनन केलं, आणि नंतर जेव्हा मला स्वतः पवित्र आत्म्याने मला त्याच्यातलं रहस्य जे लपून राहिलेले, गूढ जे रहस्य लपून राहिलेले, ते मला त्यानं स्वतः उघडून दिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. त्याच्या वचनाद्वारे जेव्हा आपण आपलं वचन घेऊन देवावर मनन करून जे आपण काही शिकलेलो, आता 3-4 दिवस 5 दिवस तुम्ही शिकलेला आहात. इथं मराठी चालते ना, हिंदी कोणाला पाहिजे, हिंदी इंग्लिश वगैरे, मराठी सगळे हे आहेत ना. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद प्रभू येशू. हां, काय करायचं, त्याच्यावर मनन करायचं. मी दररोज पहिल्यांदा काय होतं, जे काही शब्द मी सगळं माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरामध्ये माझ्या सगळ्याशी भांडत होतो. सगळ्यांनी शिव्या द्यायचं त्याला, मलाच, मी काय सांगतोय तेच करायचं. माझं समजा इथलं कुठलंही सामान वगैरे इकडनं तिकडं झालं तर समजा संपूर्ण हे जे आहे ना, संपूर्ण जे कोणी घरात असेल त्याच्यावर ओरडायचं, त्याला शिव्या द्यायचं, त्याला बोलायचं. कुठे गेला तो, बोलाव त्याला, इकडं बोला, इकडनं परत त्याचं ते सामान होतं तसंच त्याच्याकडनं ठेवायचं. कारण मी भांडायचो, मारायचं हे करून. कारण तेव्हा मला ज्ञान नव्हतं, देवाच्या वचनात नव्हतं, ते सगळं संसारामध्ये होतं ना. तेव्हाच जेव्हा मला हे जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन, तेव्हा माझे शब्द मी बदलायला काय केलं. तुम्हाला वाटेल की 1, 2, 4 दिवसात, एका महिन्यात, नाही, मला संपूर्ण 6 महिने होत. त्याच्यानंतर जे संपूर्ण ज्ञान मला आहे त्याच्याद्वारे जेव्हा मी आतमध्ये राहिलो, कुठं आतमध्ये वचनात राहिलो आणि ते मनन करत राहिलो, त्याच्यावर नंतर मला पवित्र आत्म्याने जे रहस्य होते सगळे, जे आतमध्ये लपून राहिलेले, ते मला सगळं त्यानं उघडून दिले. आणि त्याच्याद्वारे मी आज हे जीवन जगतोय, ते प्रभू येशू जो माझ्यात आहे आणि मी प्रभू येशूच जगतोय. मी दररोज दुसऱ्यासाठी प्रार्थना करतोय, दुसऱ्यासाठी. पहिलं मला कुणाला क्षमा करता पण येत नव्हतं. माझ्या मुखात कसं काय होतं, येशूमध्ये येण्याच्या, वचनात येण्याच्या अगोदर संपूर्ण राग, दुसऱ्याबद्दल वाईट विचार, दुसऱ्याला क्षमा न करणं, काही नको ते बोलत बसायचं. कारण मला वचन माहीत नव्हतं ना. मी बाहेर होतो, मी आतमध्ये नव्हतो. देवाच्या वचनात जे आपण ग्रहण करतोय ते आपल्या मुखातनं आपण दररोज त्याच्यावर मनन करून आपण विचार करायचा. पवित्र आत्म्याचा मदत घ्यायची. त्याच्याद्वारे पवित्र आत्मा जेव्हा आपल्याला मदत करतोय, तो आपला मदतगार आहे, हो की नाही? देवानं आपला पवित्र आत्मा आम्हाला का दिलेला आहे? आम्हाला ज्ञान देण्यासाठी. कारण काय, आम्ही वाईट करतो, मी तेच करत होतो. मी सगळं संपूर्ण जेव्हा मी ह्या संसारामध्ये होतो, जेव्हा मला देवाचं वचन माहीत नव्हतं,
तेव्हा मी सगळं संपूर्ण काय काय ग्रहण करायचं, कोण काय बोलतोय, कोणी काय बोललेलो त्याच्या लगेचच माझ्या मनात यायचं आणि तो आतमध्ये जायचं आणि मी काय करायचो त्या माणसाला, तो समोरून दिसला की काय करायचं, माझ्या आतमधनं त्याला मी श्राप द्यायचं. आणि जेव्हा आपण कुणाला श्राप देतोय, लक्ष देऊन ऐका, जेव्हा आपण कुणाला एक शब्द वाईट बोलतोय, 2 शब्द वाईट बोलले काही त्याच्या नाशासाठी, तर आपल्याला काय होतंय, त्याचं आयुष्य पण खराब होतंय, त्याचं आयुष्य पण उद्ध्वस्त होतंय. आणि नंतर जे आपण जे दुष्ट आत्मे त्याच्यात फेकले गेले, आपला वाईट शब्द दुसऱ्याला बोललाय, तो काय होतोय, ते काय होतात, दुसऱ्याला जेव्हा आपण श्राप देतोय, शिव्या देतोय, त्याचा नाश विचार करतोय, वाईट विचार करतोय, नंतर आपले शब्द तिकडे जातात. आपल्या शब्द सामर्थ्य आहे ना, देवानं आपल्याला दिलेला देवाचा शब्द हा सामर्थ्य आहे ना, जीवित देवाचा शब्द जीवन देणारा आहे. श्राप पण देऊ शकतोय आपण, काय त्याला आशीर्वाद पण करू शकतोय. मी काय करायचं, ते शब्द आपण हे करायचं, बोलायचं, श्राप द्यायचं. तो श्राप कित्येक पटीनं, कित्येक दुप्पट टिप्पट 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 100% काय व्हायचं, परत माझ्यावर येऊन माझं पण आयुष्य उद्ध्वस्त आणि त्या माणसाचं पण आयुष्य उद्ध्वस्त. त्यामुळे आपण जपून विचार करून जे आपण शब्द बोलतोय, जे शब्द देवाच्या वचनाप्रमाणे आहेत की देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजतं ना, माझे मराठी समजते, बरे आहे, छान आहे ना, प्रेज गॉड, प्रेज गॉड, थँक्यू जीसस. हो, नंतर काय झालं, मी जे शब्द बोलत होतो, दुसऱ्याला पण श्राप देत होतो, ते श्राप कित्येक पटीनं परत माझ्याकडं येत होते. आणि मला माहीत नव्हतं का असं काय चाललं, कसं काय करतोय मी, कसं जीवन जगतोय मी. दररोज त्याच ना, कुणी मला काय विचारलं, घरात पण येऊन भांडण करायचं. माझ्याकडे वचन नव्हतं ना, मला वचन माहीत नव्हतं, मी बाहेर होतो आणि त्यामुळं मला माहीत नव्हतं. त्यामुळं जेव्हा मला देवाच्या वचनात येऊन हे वचन आणि त्याच्याद्वारे जे काय मी बोलतोय, मी काय कोणाला श्राप देतोय, कुणाला आशीर्वाद देतोय, कुणाला काही वाईट बोलतोय, त्याचं वाईट चिंतन करतोय, सगळं काही दुप्पट टिप्पट होऊन माझ्या जीवनात हे कार्य मी अनुभवत होतो. आणि त्याच्याद्वारे जेव्हा माझ्या शब्दामुखातनं वाईट शब्द निघाले, तेव्हा मला जे आजार होते, मी सांगितलं आहे ना, मला कावीळ होता, मला प्रेशर होता, मला आल्सर होता, पोटात आल्सर, नंतर सफेद डाग माझ्या संपूर्ण शरीरावर डाग होते. कसे आले हे, कसे? जेव्हा मी दुसऱ्यासाठी मी अपशब्द बोलायचं, वाईट शब्द बोलायचं, तेच मला काही कित्येक पटीनं परत मला होऊन माझ्या आयुष्यात येऊन मला त्याने माझ्यावर ताबा घेतला होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. का? जेव्हा आम्ही दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याला वाईट लेखतोय, दुसऱ्याचे वाईट विचार करतोय, कोणी काही, आता आमचं एक उदाहरण घेऊ, कुणी आपल्या बाजूचा शेजारी कुणी असो, एक त्यानं छानशी गाडी घेतली, एक BMW वगैरे, एक 4-5 लाखाची, 10-12 लाखाची गाडी घेतली, तर आपल्याला काय होतं, हे माझं पहिलं जे मी येशूच्या वचनात येण्याच्या अगोदर माझे मित्र वगैरे काय गाडी घ्यायचे, आतमधनं मला काय व्हायचं, जळण व्हायचं. काय मला माहीत नव्हतं का, कसं का ते, कारण जे विचार होते ते शैतानानं मला त्याच्या संपूर्ण ताब्यामध्ये, त्यानं माझ्यावर संपूर्ण काय केलेला, माझ्यावर त्याने ताबा घेतला होता. आणि मी तेच विचार, दुसऱ्याबद्दल वाईट विचार, चांगले विचार नव्हते, सगळे माझ्या मुखातनं नको ते येत होते. आणि त्याच्याद्वारे संपूर्ण जे आजार माझ्यामध्ये होते, एवढी वर्ष 30-35च्या आसपास माझं आयुष्य मी सगळं संपूर्ण त्याच किचडामध्ये मी जगत होतो, त्या चिखलात मी जगत होतो. मला माहीत नव्हतं. जेव्हा मला वचन माहीत पडलं, त्याच्याद्वारे मी काय केलं, देवाचं वचन ऐकत राहिलो आणि त्याच्याद्वारे माझा विश्वास वाढत राहिला. विश्वासमध्ये मी काय झालो, वाढ होऊन मला समजलं, स्वतः पवित्र आत्म्याने मला त्याची जाणीव करून दिली की आपलं काय वाईट आपण करतोय, दुसऱ्यासाठी काय करतोय. ही जेव्हा हे केलं आहे ना, तेव्हा मी काय केलं, मला 1, 2, 3, 4, 5, 6 महिन्याच्या नंतर सगळं जे मी याच्यात ऋतून राहिलो, आत आलो, देवाच्या वचनात राहिलो, माझ्या मुखातनं मी बोलायला लागलो. धन्यवाद प्रभू येशू,
धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू ख्रिस्तू, धन्यवाद प्रभू येशू. थँक्यू जीजस, थँक्यू जीजस, थँक्यू जीजस. हे शब्द माझ्या मुखात होत होते आणि जेव्हा मला संपूर्ण समजलं आणि त्याच्याद्वारे जेव्हा आपण दुसऱ्याला क्षमा करतोय, ते क्षमाद्वारे प्रभू येशूने आम्हाला आपली कृपा दिलेली आहे. कारण ही कृपा जी आहे त्याच्याद्वारे दिलेली आहे. त्याने हे फुकट आपल्याला एक बक्षीस दिलेलं आहे, फ्री गिफ्ट दिलेलं आहे. जेव्हा हे मला कळलं, हे मला पवित्र आत्म्याद्वारे मला हे झालं, त्याच्याद्वारे मी माझे विचार बदलायला चालू केले, मला ह्याच्यावर मनन करायला चालू केलं. आणि नंतर काय झालं, संपूर्ण माझं आयुष्य जे काही होतं ते माझ्यातनं जे आजार होते, जेव्हा मी प्रभू येशूला माझं संपूर्ण माझ्या मुखातनं म्हटलं, प्रभू येशू तूच माझं सर्वस्व आहेस, जसं तू मला क्षमा केलेली आहेस तशी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला जे मला कोणी दुखवलेले, काही वाईट केलेले आहे, त्याच्या माझ्या विश्वासाद्वारे आणि तुझा विश्वास घेऊन मी माझ्या विश्वासाद्वारे आणि तुझ्या विश्वासाद्वारे न डगमगता, न काही माझ्या हृदयामध्ये काहीच वाईट विचार न ठेवता, दुसऱ्याबद्दल राग द्वेष न ठेवता, मी तुझ्या जे तू आशीर्वाद दिलेले आहेस ह्या सर्व माझ्या भावा बहिणांना, जे मी कुणाला दुखवलेले आहे त्यांना मी तुझ्या वचनाद्वारे, माझ्या विश्वासाद्वारे मी त्यांना क्षमा करतोय. जेव्हा मी त्यांना माझ्या आत्म्यातनं पवित्र आत्म्याच्याद्वारे, माझ्या विश्वासाद्वारे त्यांना, माझ्या भाऊ बहिणींना जेव्हा मी क्षमा केली, त्याच वेळी 6 महिन्याच्या नंतर जे आज माझे आजार होते ते मला सोडून निघून गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. 6 महिन्यानंतर, केव्हा मला पण वेळ लागला, कारण 1-2 दिवसात नाही होत, कारण आपण त्याच्यावर मनन केलं पाहिजे आणि दररोज आपल्या मुखातनं आणि जे आपण बोलतोय त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपला विश्वास हा दृढ राहिला, घट्ट राहिला, तरच आपल्या जीवनात आपण जे काय देवानं दिलेले आहे, त्याची कृपा दिलेली आहे, त्याचं ते पवित्र स्थान, पवित्रपण आपल्याला दिलेले आहे, आपल्याला पवित्र केलेले आहे, त्याद्वारे आपण जे जीवन जगतोय त्याला आपण दररोज धन्यवाद देत राहिलं पाहिजे. किती लोक दररोज उठून जेव्हा उठतायत तेव्हा देवाला धन्यवाद देत आहेत? कित्येक लोक नाही, हात नाही करायचं, पण सगळे लोक, कारण आता तुम्ही विश्वासू लोक आहात, झालेले आहात, तुम्ही वचनात आहात, तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जाऊन दुसऱ्यांना आता किती, जे तुमच्या बाजूला तुमच्याकडे कोणी बघतायत, समजा कोणी चालत आहे तिकडं पण कोणी कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहेत, तुम्ही तिकडे त्याच्याकडे जाताय, हो, प्रेज गॉड. काही लोक जात आहेत ना, आम्हाला काय वाटतं, ते काय म्हणतील, ते काय करतील, ते काय विचार करतील, आम्हाला नंतर काय बोलतील. आपल्याला कोण घाबरवतोय? शैतान. ते विचार, शैतानाचे विचार येत आहेत. आणि प्रभू येशूने काय सांगितलं, आम्हाला विश्वास, जेव्हा आम्ही विश्वासी असतोय, विश्वास देवावर ठेवतोय, आम्ही देवाला बघितलं नाही ना, प्रभू येशूला कोणी बघितलं नाही ना, पण आपण डोळे झाकून जे काय वचन आपण ऐकतोय, इथं आपलं ब्रदर सिस्टर लोक येत आहेत, त्याच्या मुखातनं पवित्र आत्मा जेव्हा तुमच्याशी बोलतोय, तुम्हाला त्याचं ज्ञान देतोय, तुम्ही विश्वास ठेवता की नाही? त्याच वेळी तुम्हाला सगळं जे काही असेल त्याच्यातनं तुम्हाला मुक्ती मिळते. विश्वासाद्वारे आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा. काहीही झालं, माझ्या जीवनात कित्येक आलेले आहे, कित्येक अशा ह्या झालेल्या आहेत समस्या, पण मी काय केलं आहे, आता 10 वर्ष, 10-12 वर्ष, 13 वर्ष झालेले आहेत. वचनात येऊन, नंतर वचनात रुतून, त्याच्याद्वारे त्याच्यावर मनन करून, माझ्या मुखातनं जे शब्द बोलत राहिलो, दुसऱ्यांना मी पहिल्यांदा माझ्या जीवनात जेव्हा मी येशू प्रभूच्या आणि माझ्या विश्वासाद्वारे सगळ्यांना क्षमा केली, त्याच वेळी माझ्यातनं जे आजार होते ते सगळे संपूर्ण निघून गेले. मला डॉक्टरनं रिपोर्ट दिला होता की अल्सर, तुम्हाला माहीत आहे ना, अल्सर स्टमकमध्ये, पोटात अल्सर असल्याबरोबर काय होतं आहे, आम्हाला खायला पण होत नाही, काही पचत पण नाही, संपूर्ण आयुष्य खराब झालेलं असतं, उद्ध्वस्त झालेलं असतं. हे शैतानानं केलं होतं माझं. आता 12 वर्ष होऊन गेली, मी गोळे पण खाल्ली नाही, डॉक्टरकडे पण गेलो नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. का, कसं झालं आहे? देवाच्या वचनात जेव्हा आपण दुसऱ्याला क्षमा करतोय आणि प्रेमाद्वारे, येशूने आम्हाला आमचं प्रेम केलं आहे, स्वर्गीय पित्यानं त्याचा एकुलता एकच पुत्र आमच्यासाठी त्यांनी दिलेला, वाहून दिला होता ना, त्यानं संपूर्ण, आम्ही आपला एक मुलगा असेल तर कोणाला देऊ शकतोय का?
समजा आपल्याकडे एक उदाहरण घेऊ, कुणाला आपल्या नातेवाईकामध्ये कोणी मुलगा नाही, मला 2 मुलं आहेत, 2 मुले आहेत, हो की नाही आहेत? बरं, ती आली आणि दुःखाने रडून रडून एवढी रडली, मला मूल नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, तुमचा एक मुलगा मला द्या हो प्लीज, तुमच्याकडे मी हात जोडते, तुम्ही द्या. तुम्ही देऊ शकताय? त्याने कितीही विनंती केली तरी तुम्ही देऊ शकताय? नाही. कारण का? तुमचं प्रिय मुलगा आहे ना, प्रिय आहे तो तुम्हाला. त्याच्यामुळं तसंच आपल्या स्वर्गीय पित्यानं आमचं एवढी प्रीती केली की आपण दुसऱ्यावर रागावं. का रागावतोय? कारण आपला स्वभाव तसा आहे, कारण आपण ते मनन करतोय, त्याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि आपल्या मुखातनं विश्वासाद्वारे आपण दुसऱ्याला क्षमा करत नाही. आपल्या स्वबळावर जेव्हा आपण म्हणतोय ना, मी त्याला क्षमा केली, मी पण तसंच करत होतो. माझ्या भाऊ बहिणीनं जे होते, आमच्या दररोज घरात भांडण होत होतं. पहिलं 10-12 वर्ष, 15-30-35 वर्ष आम्ही भांडण होतो. संध्याकाळी 7 वाजले की मी दारू पिऊन यायचं, सिगरेट हे प्यायचो, माझे भाऊ पण प्यायचे आणि आम्ही काय झिंगालाला संपूर्ण घरात. कसलं शैतानाचं वास्तव होतं, प्रेम नव्हतं, कुणीच एकमेकावर प्रेम करत नव्हतं. येशूचं प्रेम त्यानं आम्हाला दिलेलं आहे. आपल्या स्वर्गीय बापानं त्याचा एकुलता एकच पुत्र, जे मला जेव्हा हे ज्ञान मिळालं, ह्याचं मला हे केलं, ग्रहण केलं आणि त्याच्यावर मी मनन करून दररोज मी काय करतोय ते पवित्र आत्म्याद्वारे मी दुसऱ्यांना क्षमा करून नंतर देवानं स्वतः पवित्र आत्म्यानं मला हे सगळं शिकवलेलं आहे. त्यानं त्याच्याद्वारे ज्ञान दिलेलं आहे. आम्ही काहीच नाही आहोत. हे ब्रदर सिस्टर लोक इथं येत आहेत ते त्याच्याद्वारे नाही, ते पवित्र आत्म्याच्याद्वारे. आज तुम्हाला इथं प्रभू येशूने इकडं बोलावून आणलेलं आहे. प्रभू येशूनं, स्वतः प्रभू येशूनं बोलावून आणलेलं आहे, हो की नाही? तुम्ही कुठं होतात, कित्येक वर्ष तुम्ही कुठं होतात, ते त्यानं काय पहिल्यांदा त्याची योजना होती, त्यानं तुला नेमलेलं आहे. काल आम्ही ऐकलं होतं ना की त्यानं आम्हाला आमच्या आईच्या कुसव्यातनं, जेव्हा आम्ही आईच्या पोटात जेव्हा जन्म घेण्याच्या अगोदर त्यानं आम्हाला काय केलं होतं, त्यानं आम्हाला नेमलेलं, त्यानं आम्हाला आपल्या राज्यात नेमलेलं, त्यानं आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित नेमून घेतलेलं. त्यामुळं आज आपण हे जीवन जगतोय त्याचं जीवन आहे. आम्ही दररोज त्याला धन्यवाद देत राहायचं. काहीही समस्या होऊ दे, काहीही येऊ दे. मी माझी गवायकी सांगत होतो ना, आल्सरचं दिलं होतं, ॲसिडिटी, जॉन्डिस. आणि आल्सर म्हटल्याबरोबर आपल्याला काही पचत नाही ना, ते आपण खाल्लं, अंडी, आपण चिकन, मसाला हे काही पचत नाही आपल्याला. मी काय करत होतो, जेव्हा थोडंसं काही खाल्लं पण मी 10 वेळा टॉयलेटला जात होतो. एवढा त्रास होत होता मला. आणि डॉक्टरनं काय दिलेलं मला, डॉक्टरनं बॅच दिला होता, हे बॅच दिला होता. कुठला? तू या संसारामध्ये असेपर्यंत तुला ह्या गोळ्या घ्याव्या लागेल, नाहीतर तू दररोज काय होशील, आजारी पडशील. आजार होऊन तू कधी ना कधी काय होणार, मरण हे त्यानं दिलेलं. आणि मी काय करत होतो, त्याच्यावर मनन करून कुणाला काही सांगत होतो. माझे शब्द कसे होते, कुणी काय विचारलं, 1-2-4 दिवस ऑफिसला नाही गेलो तर काय म्हणत, मी ते काय विचारायचे, अरे रमेश का नाही आलंस, काल 4 दिवस झाले. नंतर माझं टावटाव स्टार्ट व्हायचं. काय सांगू तुला, माझी कावे, माझं हे, माझं ते, माझं ब्लड प्रेशर, माझं डायबिटीस, हे सगळं मला काय झालं, मी आजारी पडलो आहे. मी डॉक्टरकडे गेलो आहे, डॉक्टरनं मला गोळ्या दिल्या, गोळ्या घेतल्या आणि आता मी बरा झालो आहे. नंतर सगळे म्हणायचे तू काही लोक हे करत नाही, हां तुझं कसं आहे, काय सांगू. दररोज माझं तेच असायचं, मी तेच रडत सांगायचं. असं बरं पण झालो आहे तरी पण मला ज्ञान माहीत नव्हतं ना, कसं बोलायचं, काय बोलायचं. जीवन मृत्यू माझ्या स्वतःच्या जिभेवर आहे हे मला माहीत नव्हतं. मी सगळं देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलत होतो आणि त्याद्वारे मला जे होतं सगळं संपूर्ण माझ्या जीवनात आलं होतं. आणि डॉक्टरने सांगितलेलं की संपूर्ण तुझं आयुष्य ह्या धर्तीवर, संपूर्ण पृथ्वीवर असेपर्यंत तुला या गोळ्या घ्याव्या लागेल, डायबिटीसच्या, प्रेशरच्या आणि अल्सरच्या तर तुला घ्यावंच लागेल. कधी कमी करू, 1-2 दिवस नाही घेतली तर मला पोटात दुखायचं, मला जेवण पण चांगलं जेवता येत नव्हतं. ते घेतल्याबरोबर काहीतरी थोडं जेवण, मी पण अंडी, मांस वगैरे ना, मांसाहार वगैरे करत नव्हतो, कारण मला
मी घाबरत होतो, कारण मला अल्सर होता ना माझ्या ह्याच्यामध्ये पोटात, आणि मी काही खाल्लं तर दररोज 2 दिवसात मी आजारी पडायचो. 10 दिवस तिकडं गोळ्या खाल्ल्या की नंतर यायचं. त्या मला डॉक्टरने दिल्या होत्या, तो टॅग दिला होता संपूर्ण आयुष्य. आज मी हे जीवन जगतोय ते येशू प्रभूच्या कृपेद्वारे. त्यानं मला सगळ्या आजारातनं मुक्त केलेलं आहे प्रभूच्या वचनात. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला तुमच्या आणि प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे त्यांना क्षमा करताय, त्याच वेळी माझ्या संपूर्ण शरीरातनं 12 वर्ष होऊन गेली, अजूनपर्यंत कुठलाच आजार नाही, अजूनपर्यंत आजारी पडलो नाही, कुठं डॉक्टरकडे पण गेलो नाही, कुठंच गेलो नाही. आजपर्यंत मी हे जीवन जगतोय ते प्रभू येशूचं जीवन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजलं ना? त्यामुळं आपण दुसऱ्याला क्षमा करायची हे आहे, ते आपल्याला कायदा दिलेला आहे, देवाचा कायदा आपण पाळलाच पाहिजे. त्यानं असं कायदा दिलेला आहे. आपण गव्हर्नमेंटचा कायदा पाळतोय, आपण गाडी वगैरे चालवतोय, हेल्मेट घेतोय, आपलं लायसन वगैरे व्यवस्थित पेपर, नाहीतर RTO ते पोलीसवाले पकडतायत ना, तुम्हाला काय दंड ठोकतायत ना, दंड हे करतायत. त्याचप्रमाणे देवानं पण आम्हाला त्याचा कायदा दिलेला आहे. त्याचं नेमलेल्याप्रमाणे आम्ही तो कुठला कायदा, त्याचं जे वचन त्यानं आम्हाला जे चांगलं पण दिलेलं आहे, त्याची कृपा दिलेली आहे, त्याच्याद्वारे तुम्हाला दुसऱ्यांना क्षमा करावीच लागेल. दुसरा काहीही बोलू दे. आता आम्ही देवाच्या वचनात असतोय, मी बघितलं आहे कित्येक लोक देवाच्या वचनात असून पण इथनं बाहेर जात आहेत, आणि कुणी काही बोललं की काय होत आहे, ते बाहेर होत आहेत, आत नाहीत. देवाच्या वचनात गेले की ते भांडण, हे घरात सगळं हे करून. हे माझ्या घराचं होतं पहिल्यांदा. आता आम्हाला 13 वर्ष होऊन गेली आपल्या घरामध्ये. संपूर्ण माझ्या भावानं माझ्यातनं सगळं त्यानं सोडून, दारू व्यसन जे होतं, गुटखा वगैरे खायचे, ते आता 13 वर्ष होऊन सगळं संपूर्ण आमचं परिवार संपूर्ण एकोप्याने प्रेमाने वागत आहे. पहिलं आम्ही एकमेकाचं तोंड पण बघायला एवढं हे करत होतो, रागात होत होतो, राग यायचा आम्हाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, थँक्यू जीसस, हालेलुया. समजतं ना? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळे खुशाल आहेत ते म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सिस्टर, 1 जॉन 4:20, 1 योहान 4:20, पुढचं वाक्य बघू. समजलं ना? मला देवाच्या वचनाद्वारे, देवाला जेव्हा मी क्षमा केली, तुम्ही काय करायचं आता? देवाचं वचन घ्यायचं, तुमच्या मुखात ते ठेवायचं, त्याच्यावर मनन करायचं, आणि दररोज काय करायचं? आपल्या मुखात ठेवून देवाला धन्यवाद देत राहायचं. मी जेव्हा धन्यवाद देत राहतो तेव्हा मी स्वतः जे देवाचं जे आशीर्वाद आहे ते संपूर्ण माझ्या आयुष्यात मी अनुभवतोय. कसं? हे बघा, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे, खोटा आहे. हो, हे मी करत होतो पहिल्यांदा, जेव्हा मी वचनात नव्हतो. मी म्हणत होतो, माझी बायको, माझं लग्न होऊन जेव्हा लग्न झालं तेव्हा माझी बायको विश्वासी होती. मी देवाच्या वचनात नव्हतो. ती दररोज त्याची प्रार्थना करायची, मी त्याला इथं हे करायचं, तिकडं हे करायचं, ते करायचं. जेव्हा मी होतो ते हे करावं, तू हे करायचं, ते करायचं. नंतर एक दिवस काय झालं, मी केरळामध्ये गेलो. तुम्हाला एक गवाई सांगतो, नंतर हे येतो, एक लहानशी छोटीशी गवाई. आमचं लग्न झालं 2012मध्ये, आणि तेव्हा मी विश्वासी नव्हतो. माझी बायको इथं आलेली आहे, ती बसली सिस्टर, ती माझी बायको आहे, ती विश्वासी होती. ते दोघे बहिणी ब्रदर जॉन्सनच्या ज्याच्यातनं 10-15 वर्ष त्याच्या अगोदर होती, आणि मला आता 12 वर्ष झाली. त्याच्या अगोदर 15-16 वर्ष झाली. त्याच्या अगोदर ते वचनात आले होते. त्याच्याद्वारे जेव्हा माझं लग्न झालं, आलो, आणि आम्ही कुठं केरळला पोटा गेलो. तिकडे गेलो आहे, आणि मी वगैरे हे ते सगळं संपूर्ण आमचे ते विधी करायचं. सोमवारी, गुरुवारी, शनिवारी हे माझे उपवासाचे दिवस, म्हणजे प्युअर व्हेज, काही अंड वगैरे खात नव्हतो. जेव्हा तिकडे गेलो आहे आणि प्रार्थनेत होतो, तिकडे जाऊन संपूर्ण आयुष्य माझं बदललं.
वचनाद्वारे. मी संपूर्ण खायला लागलो आहे, काय होतं आहे, तिला पण प्रेशर केलं होतं, नाही तू असं करायचं, हे करायचं, ते करायचं. पण आता आम्ही संपूर्ण आमचं जे जीवन आम्ही केलेलं आहे, आम्ही आता काय झालेलं आहे, जेव्हा आम्ही देवाच्या वचनात आलो, देवात हे ग्रहण केलं आहे आणि आम्ही फक्त हेच करतो आहे आणि कुठल्या देवाला आम्ही हे पूजत नाही, आम्ही कुठल्या देवाला पण नमन करत नाही. फक्त प्रभू येशू जे आपल्याला मिळालं ते चांगलं झालं, त्याच्यामुळे आज येशू प्रभूमुळे जे काही आहे ते आम्ही फक्त जाऊन कुठं आपण कुठे जातो आहे, सोलापूरला आपण मराठी प्रीचिंग तिकडं पण जातो आहे, तिकडं बोलायचं आहे. तिकडे 3-4 चर्चेस आहेत, मी आमचे सगळे हे मराठी ग्रुपमध्ये जातो आहे. तिकडे किती लोकांना जाऊन आम्ही देवाचं वचन, आम्ही नाही, पवित्र आत्मा आमच्याद्वारे त्यांच्याशी बोलतो आहे आणि त्याच्याद्वारे त्याला सगळं संपूर्ण जे काही त्यांचं आजार कुठं आहे, देवाचं वचन ऐकतायत आणि ते वचन ऐकून त्यांना मुक्ती मिळते. मुक्ती संपूर्ण जेव्हा त्यांना सत्य समजते आणि त्या सत्याद्वारे त्यांना मुक्ती मिळते. कारण ते आपलं हे JCILM प्रीचिंग, इकडचे प्रीचिंग वगैरे करतायत ना, विश्वासाप्रमाणे ते देवाच्या वचनात लिहिले त्याप्रमाणे. आणि तिकडची लोक एवढे विश्वास आहे, पण तिकडची त्यांना पण ते माहीत नाही आहे. पण आता आम्ही तिकडे जाऊन काही एक पास्टर आले होते आपल्या गोव्याला रिट्रीटसाठी, त्यानं ते वचन ऐकलं आणि त्याला इकडं एवढं ते फार आवडलं, त्याने आम्हाला तिकडं बोलवलं. ते पास्टर लोक, ते प्रोटेस्टंट लोक होते आहेत, ते दुसरे हे करत आहेत, पण देवाचं वचन करतायत, पण वेगळ्या पद्धतीने. जसं आपण त्यांना समजवतोय ना, 1 पितृ 2:24 देवाच्या वचनाद्वारे काय केलेलं आहे, आपल्याला चंगाई दिलेली आहे ना, संपूर्ण त्यातनं आपल्याला संपूर्ण सुटका दिलेली आहे, हो की नाही. ते त्यांना माहीत नव्हतं. हे जे तेव्हा त्यांना चालले, त्यांच्या जे शरीरामध्ये, त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्यामध्ये राग द्वेष सगळं होतं, ते जेव्हा त्यांना सत्य समजलं, त्या सत्याद्वारे त्याने ते ग्रहण केलं आणि ते घरी जाऊन मनन करून दररोज आता ते आम्हाला फोन करतायत, तुम्ही ब्रदर पास्टर कधी येणार, गोव्याचे पास्टर कधी येणार, त्यांना विचारतायत. त्यामुळे काय त्यांना तहान भूक लागलेली आहे. आम्ही नाही, तो पवित्र आत्मा आमच्याद्वारे त्यांच्याशी बोलला आणि त्यांच्यानी ते ऐकलं. हे प्रवचन जे ऐकलं ते वेगळंच होतं, जे आमचं म्हणजे आम्ही नाही, पवित्र आत्म्याने त्याला ते ज्ञान दिलं आहे, त्याच्याद्वारे त्यांना पण ते एकदम फार आवडलं आहे, वेगळंच प्रीचिंग. तर त्याच्यामुळे आता आम्ही महिन्याला आम्ही 4 दिवस तिकडं जातो. काल परवा पण आम्ही जाऊन आलो आहे तिकडं आणि नंतर लगेचच इकडं ब्रदरने आम्ही बोलावलं आहे, येथे या, तुम्ही तुमची गवाही हे करा, तुमच्या जीवनात कसं झालं आहे. आणि त्याच्याद्वारे तर मी काय करत होतो, मी माझ्या भाव बहिणांचं त्यांना काय करायचं, त्यांचा द्वेष करायचा, त्यांना राग करायचं, त्यांना नको ते बोलायचं आणि मी सांगायचो, हां धन्यवाद प्रभू येशू, मी तुला वचनात असून काही दिवस पहिले, तर त्याला नाही मी दिलं. आणि जर समोरून तर मला कुठं मार्केटमध्ये माझा भाऊ, माझी भावाची बायको, वहिनी वगैरे ती दिसली, तर मी काय करायचं, मला कसले विचार येत होते, चांगले ना, त्याला आशीर्वादित करायचे, हो की नाही. माझ्यामध्ये त्यानं जे काही केलं 10 वर्ष अगोदर, 15 वर्ष अगोदर, ते काय संपूर्ण जसे गिरण असते ना, गिरण म्हणतायत ना, पीठ हे करतोय तर आपण गिरणी, जसं ते आपण हे वगैरे टाकतोय, हे गहू वगैरे टाकतोय, नाचणे वगैरे टाकतोय आणि मशीन चालू केल्याबरोबर काय होतंय, टाटा करून ते जोरात चालतंय ना, तसे विचार ते तो समोर दिसला की मला त्याचे विचार नको ते विचार येऊन मी त्याला हे करत होतो, श्राप देत होतो. मी त्याला पण श्राप देतो, माझ्यावर पण श्राप येत होते आणि मी देवाला फसवत होतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. असं खोटं नंतर काय होत होतं, मी दररोज आजारी पडायचो, आजारात राहायचं, राग द्वेष हे करून नंतर मलाच माहीत नव्हतं मी कुठं काय करत होतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा ह्या वचनाद्वारे जेव्हा आपण वचनात आतमध्ये राहतो आणि न डगमगता काहीही समस्या आली, कितीही काही आलं तरी आम्ही धन्यवाद प्रभू येशू, तू मला ज्ञान दिलेलं आहेस, तू मला एवढं तुझं संपूर्ण आयुष्य तू त्याग करून त्या क्रूजवर जे माझं होतं ते मुळापर्यंत उपटून तू त्या क्रूजवर नेऊन तू मला संपूर्ण आजारातनं, संपूर्ण विचारातनं, वाईट विचारातनं, संपूर्ण कुठलंही काही असू दे, गरिबीतनं पण तुम्ही संपूर्ण मला तू मुक्त केलेलं आहेस. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. असं मी बोलत राहायचं. कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जे आम्ही बघतो, पाहतोय, डोळ्यानं पाहतोय,
समजा त्याला म्हणजे आपल्या भावाला हे क्षमा नाही केली तर आपण काय करतोय? देवाला काय करतोय? देवाच्या विरुद्ध जातोय, बाहेर राहतोय, रागात जातोय. त्याच्यामुळे देवावर प्रीती करणे शक्य नाही. जेव्हा तुम्ही म्हणताय नाही मी त्याला क्षमा केली आणि नंतर लगेचच आता माझ्या मनात असेच विचार येत असतायत ना, त्यामुळं मी का कुठं आहे? बाहेर, देवाच्या वचनात नाही. देवाचं वचन आतमध्ये राहायला आपल्याला फार मेहनत करायची गरज नाही, फक्त विश्वास ठेवायचा. देवानं जे आपल्यासाठी त्या क्रूजवर नेऊन त्याग केला आहे, त्या त्यागाद्वारे जे त्यानं आम्हाला दिलेले आहे ते आज आम्ही त्याचे कृपाद्वारे हे जीवन जगतोय. याच्यावर आपण मनन केलं पाहिजे. दररोज त्याला धन्यवाद देत राहिलं पाहिजे. मी माझे जेव्हा विचार बदलले, मी माझे शब्द बदलले, संपूर्ण माझे शब्द बदलले वचनाद्वारे, आणि काहीही असू दे मी सदैव देवाला धन्यवाद देत राहतो. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हे माझं संपूर्ण रुटीन असतं, डेली चालूच असतं माझ्या मुखातनं. मी उठलो की मी धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. पहिलं उठून मी हे वचन हे माझ्या मुखातनं घेतोय. त्याद्वारे जेव्हा आपले शब्द आपण बोलतोय ना, धन्यवाद देतोय, हे काय करतोय आपण? आपल्या देवाला आपण प्रार्थना करतोय ना, देवाला आपण धन्यवाद देतोय, कारण आपल्याला त्याने संपूर्ण जे काही आहे व्यवस्थित झोपून व्यवस्थित आपल्याला उठवलेलं असतं, हो की नाही? आपल्या देव आहे ना आपल्यामध्ये, पवित्र आपला स्वतः पवित्र येशू प्रभू पवित्र आत्म्याद्वारे आमच्यात वास्तव करतोय की नाही? आहे की नाही? त्यांनी सदैव सांगितलेलं आहे ना, तो कधीच आम्हाला सोडणार नाही, कधीच आम्हाला शर्मेनं खाली झुकणार नाही, मान खाली घालायला लावणार नाही. समजा तुम्ही खाली पण पडलायत तर त्यांनी काय सांगितलंय? माझ्या उजव्या हाताने तुम्हाला सदैव मी वर उभारलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतायत, त्याच्यावर जे त्यानं त्या क्रूजवर त्याग केलेला आहे त्याच्यावर मनन करून तुम्ही धन्यवाद देत राहताय आणि त्याच्या विश्वासाद्वारे तुम्ही वाढत जाताय. त्याच्याद्वारे तेव्हाच तुम्ही सगळ्यांना विश्वास असतो असं आहे? सगळे विश्वासी असतायत? हां, सगळे विश्वासी नाहीत ना? आहेत? धन्यवाद प्रभू येशू, थँक्यू जीसस. सगळ्यांना विश्वास आहे, सगळे म्हणतात विश्वास आहे, ते देवाच्या वचनात राहत आहेत, ते विश्वासी सगळ्यांना ते होत आहे? नाही. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय, आम्ही जेव्हा देवाचं वचन आपल्याला माहीत असतं आणि त्या विश्वासाद्वारे आपण ते मनन करतोय आणि त्याच्याद्वारे कितीही काही समस्या आली तरी आपण काय करतोय? देवाला धन्यवाद देत राहतोय आणि धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. आपण काय करतोय? केव्हा आम्ही बघितलं आहे ना, आता कित्येक आम्ही सोलापूरला पण जातोय, तिकडे ते येत आहेत, गवाही सांगतायत, माझा नवरा असा आहे, दारू पितोय, माझा मुलगा गुटखा खातोय, माझी मुलगी ऐकत नाही, माझी सून मला ऐकत नाही, हे करत नाही, ते करत नाही. का होतंय असं? जेव्हा आपण वचनात नाही राहतोय, वचनात नाही ना, जेव्हा आपण बघतोय त्याच्यावर आपण जास्त विश्वास करतोय आणि त्याच्यावरच आपण तेच बोलत राहतोय. त्याच्याद्वारे जे आपण बोलतोय, जे दिसतं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो, तेच आपल्या जीवनात आपण अनुभवतो, तेच आपण घडून येतंय ना आपल्या जीवनात. समजा त्याने आपण काही लोक येत आहेत सांगतायत असं हे आहे, कुणी आजारी आहे, कुणा हा आजार आहे. जेव्हा त्याला ते वचन माहीत पडतंय, ते वचन ते ग्रहण करतायत आणि त्याच्याद्वारे विश्वास ठेवून त्याच्यानंतर जेव्हा विश्वासाने ते बोलून मुखातनं विश्वास ठेवून त्याच्याद्वारे जे जसं माझे आजार निघून गेलेत तसेच त्यांचे आजार पण तिकडं पण ते गवाही हे करतायत, देत आहेत, येऊन सांगतायत. कित्येक गवाही तुम्ही पण असंच तुमच्या जीवनात, हो की नाही? तुमच्या जीवनात काही समस्या होत्या, प्रॉब्लेम्स होत्या, तुम्ही इथं आल्यात, इथं कोणाला घेऊन आल्यात, किती नवीन येत आहेत. हां, तुम्ही दुसऱ्यांना पण जाऊन शब्द सांगतायत, त्यांचं पण जीवन परिवर्तन होतं, त्यांच्या जीवनात पण परिवर्तन होऊन त्यांच्या जीवनात पण सगळं संपूर्ण ते पण आशीर्वादित होत आहेत. त्याच्याद्वारे जेव्हा देवानं आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे सगळं, जेव्हा आम्ही प्रीती करतोय, प्रेमाद्वारे सगळं निघून जातोय. जेव्हा प्रेम असतं तिथं राग, द्वेष, क्लेश सगळं निघून जातंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जेव्हा मी तसं केलंय, मी माझं वचन देवाच्या वचनाप्रमाणे घेऊन काय केलंय, माझ्या भावा बहिणींना क्षमा केली आणि क्षमाद्वारे त्याच्यावर मी प्रीती केली, त्यांना मी प्रेम दिलंय.
जेव्हा स्वतः तुम्ही जाऊन पण दुसऱ्यांना प्रेम देणार, तो प्रकाश जाऊन दुसऱ्याच्या जीवनात तुम्ही प्रकाश होईल, त्याचद्वारे तिकडनं जो काळोख असतोय तो निघून जावाच लागतोय. राग असू, कोणीही राग केला तर काय करायचं, आपण त्याला प्रेमानं हे करायचं, प्रेम करायचं. दररोज आपण प्रेम करतोय, हो की नाही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचद्वारे जेव्हा मी प्रेमाने वागलोय, माझ्या संपूर्ण परिवारात बरोबर प्रेम केलं, त्यांना क्षमा केली, त्याच्याद्वारे संपूर्ण जे आमच्यामध्ये काही वाईट होतं, दुश्मनगिरी होती ना, वाईट केलेलं, जे सैतानानं आम्हाला सगळ्या संपूर्ण माझ्या परिवाराला उद्ध्वस्त करून टाकलेलं, त्याच्या कित्येक पटीनं काय केलं, देवानं मला तर दिलं होतं परत, जे मला स्वतः होतं ते जेव्हा मी विश्वास ठेवून सगळ्यांना क्षमा करून, क्षमाद्वारे जेव्हा मी वचनात राहिलो, वचनाच्या हे बंधू ज्यांचे माझ्यावर सगळ्यांवर प्रेम करायला लागलो, त्यांना मी माफ केलं क्षमा करून, त्याच्याद्वारे सगळं माझ्या आयुष्यातनं जे माझं शैतानानं नाश केलेलं ते काय केलं आहे, मला परत कित्येक पटीनं परत मला मिळालं आहे. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सिस्टर गलेशियन 3:13 दे सकते हैं. पुढचं वचन घेऊ. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, 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 हालेलुया. थँक यू जीसस. हालेलुया, हालेलुया. थँक यू जीसस. गलेशियन 3 हे आपले हे गलेसकर 3:13 काय लिहिलं आहे, आपल्याबद्दल ख्रिस्त श्राप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या श्रापापासून खंडित करून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. प्रेज द लॉर्ड. हे जेव्हा मला वचन मिळालं, दुसरं वचनच्या ह्याच्यात मला माहीत पडलं, जे आमच्यावर श्राप होते ते काय केलं, प्रभू येशू स्वतः श्रापित होऊन त्यानं जे आमच्यामधले जे काही होतं ते संपूर्ण मुळापर्यंत उकडलं, काय केलं, संपूर्ण मुळापर्यंत उपटून त्यांनी त्या क्रूजवर नेऊन आपल्याला काय केलंय, अनंतकाल का जीवन, चांगलं आयुष्य दिलेलं आहे ना, पवित्र केलेलं आहे, पवित्र शरीर. मी म्हणतोय ना, मी प्रभू येशूचं शरीर आहे, हो की नाही? म्हणतोय ना, बोलतोय आपण, कित्येक वेळा बोलतोय. काही समस्या, काही प्रॉब्लेम काही आल्या तर आपण बोलतोय. आजार आला की लगेचच काय करतोय, हां, खाली पडतोय ना, लगेचच म्हणतोय मला इकडे दुखतंय, इकडे दुखतंय, इकडे दुखतंय, इकडे दुखतंय. काय, कशामुळं? कारण आपण बाहेर असतो, देवाच्या वचनात जेव्हा रुतून राहतो, देवाच्या वचनावर आपल्या मुखात घेऊन विश्वासानं, काहीही येऊ दे, काहीही झालं तरी मी देवावर विश्वास ठेवलेला आहे. प्रभू येशू, मी तुला बघितलेलं नाही तरी पण मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय आणि तुझ्या वचनाद्वारे जे वचन दिलेले आहे मी त्याच्यावर मनन करून जे काही असेल ते तू तुझ्या शरीरावर नेऊन श्रापित होऊन तू मला त्याच्यातनं बंधन मुक्त केलेले आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तसंच मी संपूर्ण जे कोणी इथं मला दिसत नाहीत त्याच्यासाठी मी प्रार्थना करतोय. ते कुठल्या आजारामध्ये, त्याच्या शरीरामध्ये कुठला आजार आहे जो तू माझ्याच शरीरातनं निघून तुझ्या शरीराहून नेऊन मुळापर्यंत उपटून तू तुझ्या शरीराहून नेऊन तू जसं मला संपूर्ण आजारातनं मुक्त केलेलं आहेस, तसंच हे जे हा जो आशीर्वाद आहे मी त्या माणसावर टाकतोय आणि त्या माणसाला मी आशीर्वादित करतोय आणि विश्वासानं जे बोललेले शब्द माझ्या जीवनात परत घडून आले आणि त्याच्या जीवनात पण तसेच घडून आले, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. हे आपली प्रार्थना झाली पाहिजे. किती लोक ही अशी प्रार्थना करताय? आपल्याला समस्या आले, मी करतोय दररोज, त्यामुळं आज मी हे जीवन जगतोय. हे जे अनंत संपूर्ण सुपरनॅचरल जे मी कधी बघितलं नव्हतं, विचार पण केला नव्हता, त्याच्या पलीकडं कित्येक पलीकडं त्याच्या पटीनं मला देवानं परत दिलेले आहे माझं आयुष्य. मला अल्सर होता ना, जेव्हा अल्सर असतो माहीत आहे ना, संपूर्ण जर समजा तुम्ही वचनात नाही तर संपूर्ण खराब जीवन आयुष्य तुमचं, टेन्शन वाढेल, तुमचं शरीर पण मजबूत नाही राहणार. दररोज आजार 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 आणि अशक्त होईल ना. जेव्हा माणूस आजारी असतो तेव्हा कसा असतो,
अशक्त पडतोय ना, कारण त्याच्या विचारामध्ये, त्याच्या ह्याच्यातनं तो, समजा तुम्ही कुणाला भेटायला गेलात तर तुमचा शब्द कसा असतोय पहिला, काय झालं, कसं झालं, कोण होता, काय सांगितलं डॉक्टरने, हो हा 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 हो तसंच आमच्या बाजूला पण तसंच होता, तो त्याला पण असंच झालेलं, तो पण काही दिवसांनी, आणि नंतर काय होतोय, तो तुम्ही कोणी भेटायला गेलात, कुठं हॉस्पिटलमध्ये गेलाय, तो बरा होण्यापेक्षा आणखी नाश होतोय. त्याच्यामुळं तुमच्याकडं आता तुम्हाला देवाचं वचन आहे, कुठेही जा त्याला तुम्ही धीर द्या. धीरात राहिलं पाहिजे ना, आपलं होप त्याला दिलं पाहिजे. होप नाही, असं नाही की तुला बरं करील, असं नाही. प्रभू येशू तुझ्यात वास्तव आहे, प्रभू येशूनं तुला आशीर्वादित केलेले आहे. हे जे आजार आहे तो थोड्या दिवसापुरतं, थोड्या दिवसासाठी, आणि तुम्ही विश्वासानं प्रार्थना करा, धन्यवाद देत राहा, आणि तुम्ही स्वतः बघा की 2-3 दिवसात तुम्ही इकडनं ठणठणीत बरे होऊन तुम्ही घरी जावाल, तुमच्या विश्वासाद्वारे. जेव्हा तुमचा विश्वास, हे शब्द झाले पाहिजे, नाही की तू असं झालं तसं झालं तसं झालं. हे आम्हाला शिकवलेलं आहे का? तुम्ही इथं येऊन हे ऐकतायत का? हे आमच्या पवित्र आत्मा आमच्याद्वारे हे तुम्हाला शिकवतोय का? दुसऱ्याला जा आणि कशाला काय झालं, हे झालं, ते प्रश्न विचारायचे नाहीत. आपण त्याला आशीर्वादित केलं पाहिजे. त्याच्यातनं जो दृष्ट आत्मा आहे ना, जाऊन तिकडे त्याच्यावर हात ठेवा. धन्यवाद प्रभू येशू, मी विश्वासानं या माणसावर हात ठेवलेला आहे, ह्या भावावर, आणि त्याच्या आतमध्ये जो दृष्ट आत्मा आहे, मी तुला कधी बघितलेलं नाही, पण तू सांगितलंय तुझ्या सामर्थ्याद्वारे मी त्याच्या दृष्ट आत्म्याला याच वेळी हुकूम देतो, मुळापर्यंत उपटून त्या खोल दरीत नदीत जाऊन पड. आणि जे काही मी बोललो, विश्वासाने बोललो, त्या या भावाच्या, या बहिणीच्या जीवनात घडून आलं, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. आणि विश्वासाने प्रार्थना केली, कधीच देव परत हे करत नाही आहे. विश्वासाने प्रार्थना केली, देव जरूर ऐकतोय, दररोज ऐकतोय. हे माझ्या जीवनात मी अनुभवलेलं आहे. आम्ही कुठेही कुणाकडे जातोय तेव्हा काय करतोय, त्याला कसं झालं आहे, काय झालं, ते दररोज आपलं टन 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 करून सांगतायत. तो सैतानाला पाहिजे आम्ही त्या कहाण्या ऐकत नाही. आणि तुम्ही कहाण्या ऐकायची गरज नाही. आम्हाला देवानं सामर्थ्य दिलेलं आहे त्याला बंद करायला. तुम्ही सांगा मला ते काही झालेलं, मला ऐकायचं नाही. तुम्ही ऐकलं आहे तर त्याचा दृष्ट आत्मा तुमच्यात येईल, आणि तुमच्यात पण काही तर तुमच्यामध्ये जो विश्वास आहे तो पण दृढ वीक करून तुम्हाला अशक्त करू शकतोय. आणि तुमच्या विचार नको ते येऊन पण तुमचं ते तिथं ते आशीर्वाद देण्यापेक्षा त्याच्यावर तो श्रापितवर आणखी वर्ष होईल, आणखी तो त्या आजारामध्ये आणखी वाढून तो तिथंच राहील. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, जो कोणी समोरचा माणूस बोलतोय माझ्यात हे आहे, मला डॉक्टरने हे सांगितलं, ते सांगितलं, ते सांगितलं, ते सांगितलं, ते सांगितलं, मला हे झालंय, ते झालंय, ते ऐकायची गरज नाही. त्याला सांगे स्टॉप, इथंच थांब, मला तुझं ते ऐकायचं नाही. प्रभू येशूच्या नावाने मी तुला हुकूम देतो, बस. तेव्हाच तो तिकडं बंद होईल. नाहीतर तुम्ही त्याच्या कहाण्या ऐकल्या, त्याच्या कहाण्या आणि तुमच्या कहाण्या, काय होईल, तुमच्या कहाण्या आणि त्यांच्या कहाण्या तसंच होऊन तो पण बरं नाही होणार, आणि त्याच्या जीवनात पण काही बरं होणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामुळं तुम्ही विश्वासू लोक जेव्हा कुणीही कुठंही, समजा तुम्ही पण ऐकताय तुमचे नेते, त्यांना बंद करायचं आणि त्याला सांगायचं थांबा, त्याला काही विचारू नका, आम्ही त्याच्यावर प्रार्थना करू, विश्वासाची प्रार्थना करू, आणि तो बरा झाला हा विश्वास ठेवू. आणि दिसत नाही ते दिसत्याच्या आतमध्ये आणायचं, आत आणायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. तुम्ही कराल की? हां, मी सांगितलेलं तुम्हाला समजलं आहे ना. आता काय करायचं, कुठं गेलाय, कुठं कोणीही असू दे, तिथं जायचं, त्याला विचारायचं नाही. तो सांगितल्याबरोबर त्याला सांगायचं, बस आम्ही तुमच्याशी शब्द तुला देवाचं वचन देतोय, हे वचन तुम्ही दररोज तुमच्या मुखात म्हणा, तुमच्या मुखातनं करा, आणि काय करा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, दररोज त्याच्यावर मनन करा, विश्वास ठेवा की तुम्ही बरे झाले आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वेळ पण फार कमी आहे, आपल्याला पण आणखी वचन पण होतं, माझी गवायकी पुढं पण आणखी कित्येक होती. पुढच्या वेळी येऊन मी तुम्हाला माझी गवायकी पुढं काय माझ्या जीवनात कसं काय झालं आहे ते संपूर्ण तुम्हाला शेअर करेन. हां, धन्यवाद प्रभू येशू. डोळे झाकू आणि धन्यवाद प्रभू येशू. थँक्यू जीसस. हालेलुया प्रभू. जे काय मी तू माझ्या तोंडातनं बोललं आहेस ते ह्या भावा बहिणीसाठी, त्यांच्या फायद्याला आणि त्याला समज मिळाली की
जे काही आपण बोलतोय, जे दुसऱ्यासाठी आपण क्षमा करतोय, तीच क्षमा तू आम्हाला दिलेली आहेस. तुझ्या क्षमाद्वारे, आमच्या विश्वासाद्वारे, जेव्हा आमचा विश्वास आणि तुझा विश्वास एक होऊन दुसऱ्यांना आम्ही क्षमा करतोय, त्याचवेळी त्यांच्या जीवनात पण सगळं संपूर्ण जे काळोख आहेत ते निघून जात आहेत आणि त्यांच्या जीवनात तिथं प्रेम, तुझं प्रेम त्यांच्या जीवनात ते अनुभवत आहे. आम्ही दुसऱ्यासाठी तू आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, तोच आशीर्वाद संपूर्ण जगावर, संपूर्ण आमच्या कुटुंबावर, जे कोणी ऐकतायत, दुसरे यूट्यूबवर पण, त्यांच्यासाठी पण तू आशीर्वादित केलेलं आहेस. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद. जे लोक इथं आले आहेत ते आता तुझ्याद्वारे, तुझ्या वचनात त्यांची वाढ होऊन तू त्याचं ज्ञान वाढवलेलं आहे आणि त्याला संपूर्ण जे काही त्यांना पाहिजे आहे ते तू दिलेलं आहेस. त्यामुळे तुला धन्यवाद प्रभू येशू. जसं तू त्या क्रूजवर नेऊन सगळं संपूर्ण जे आपले धार्मिकता, चांगलं जीवन, पवित्र स्थान तू आम्हाला दिलेलं आहेस, त्याच्याद्वारे ते हे जे फुकट फ्री गिफ्ट दिलेलं आहे ते काहीच नाही. सदैव आमच्या मुखातनं तुझी स्तुती आणि तुझी आराधना आणि तुला धन्यवाद देत राहतो. हे आम्हाला तू सामर्थ्यामध्ये भरलेलं आहेस. सदैव आम्ही कुणाशी नफरत, काही वाईट विचार सगळं संपूर्ण निघून गेलेले, आम्ही आता पवित्र झालेलो आहे. तू आम्हाला पवित्र केलेलं आहेस, त्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. संपूर्ण आपल्या वसई आणि संपूर्ण मुंबईतल्या लोकांसाठी तू त्याला आशीर्वाद केलेले आहे. त्यांना पण तुझं ज्ञान आणि संपूर्ण इथं येऊन कित्येक लोक येऊन ते पण त्यांना तू संपूर्ण ज्ञानाद्वारे वाढत आहेत, म्हणून तुला आद्य मी धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू. हे सगळे टीम, JCLM टीम वसईसाठी आणि संपूर्ण जगात जे ते तुझं वचन काही करतायत, प्रवचन करतायत, तू त्याला आशीर्वादित केलेलं आहे. सदैव तू त्याला वाढवत आहेत आणि जिथं कुठं ते जात आहेत तिकडं तू तुझ्या आशीर्वादाद्वारे संपूर्ण त्याला, संपूर्ण वाईटातनं, कुठलं आजारातनं, टेन्शन, कुठं कसलंच काही आहे ते संपूर्ण त्याला संपूर्ण मुक्त केलेलं आहे. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया, 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 हालेलुया. थँक्यू जीसस. आमेन, आमेन, आमेन. प्रेज गॉड.